नमस्कार मंडळी, मी सुशील कुलकर्णी. आपण पाहताय अॅनालायझर. आज मला पुन्हा एकदा संदीप खरे आणि सलील कुलकर्णी यांच्या गाण्याची आठवण होते आहे. संदीप खरे लिहितात, सलील कुलकर्णींचं संगीत असतं आणि गाणं खूप छान आहे. प्रत्येकाची रात्र थोडी आतून आतून वेडी, प्रत्येकाच्या पायामध्ये एक तरी बेडी. अगदी असंच आहे. अशी प्रत्येकाच्या पायामध्ये एक तरी बेडी असतेच, पण ही बेडी अनेकांना दिसत नाही जी आपल्या पायात आहे, पण दुसऱ्याच्या पायातल्या बेड्या मात्र बघायची सवय लागलेली असते. कधी कधी घोळ असा होतो की दुसऱ्याच्या पायातल्या पैंजणांना किंवा पायातल्या कड्याला, जसं हातात कडं असतं तसं काही लोकांना पायात पण कडं घालायची सवय असते, त्याला बेडी समजतात लोक. म्हणजे आभूषणांना देखील बेडी समजण्याचा वेडेपणा अनेक जण करत असतात. तसा वेडेपणा करणाऱ्या माणसांना तो मध्ये मध्ये पण घालायची सवय लागलेली असते आणि हा पणच त्यांना घात करतो. खरं तर त्यांनी पण उचललेला असतो. त्यांचा पण असतो की एखाद्याला बदनामच करायचं. मंडळी, घोटाळा इथे आहे की काही लोकांना आपली विचारधारा ही चांगली आहे असं वाटतं आणि दुसऱ्यांची विचारधारा वाईट आहे असं वाटतं आणि त्यावरूनच सगळे ठरवत असतात. मी तुम्हाला एक पोस्ट दाखवतोय. पोस्टकर्त्याचं नाव मुद्दाम दाखवत नाही आहे, म्हणजे मुद्दाम, कारण त्यांच्याविषयी माझ्या मनात चांगली भावना आहे म्हणून. म्हणजे अगदी स्वच्छ सांगायचं झालं तर थोडासा त्या चांगल्या भावनेतल्या आदराचा विषय लक्षात घेऊन त्यांचं नाव मी दाखवत नाही आहे. त्यात ते लिहितात, विक्रम गोखले अभिनेते होते पण असो, अभिनय आणि राजकीय भूमिका यात गल्लत करण्याची माझी संस्कृती नाही. पाहिली ती पोस्ट. मला यातील दोन शब्द खूप महत्त्वाची वाटली. एक पण आणि दुसरा असो. आता या पण आणि असो मध्ये एक मोठा घोटाळा आहे, एक मोठी कहाणी आहे आणि ही कहाणीच आपल्याला नीट समजून घेतली पाहिजे. म्हणून मी सुरुवातीला संदीप खरेंचं गाणं सांगितलं, प्रत्येकाच्या पायामध्ये एक तरी बेडी, प्रत्येकाची रात्र थोडी आतून आतून वेडी. ज्यांना म्हणजे माझी एक विचारधारा आहे, त्या विचारधारेच्या विसंगत, विरोधी अथवा न पटणारी आणखी एक विचारधारा असते आणि ती विचारधारा पॅरलली काम करत असते. एखाद्या माणसाच्या मृत्यूनंतर त्याला श्रद्धांजली वाहताना त्या विचारधारेला त्याचं समर्थन होतं म्हणून असो हा शब्द वापरायचा, ज्या असोमध्ये जवळपास सगळं तेच असतं जे त्यांच्या मनात असतं. त्या पणमध्येही ते असतं आणि असोमध्येही ते असतं. बघायला गेलं तर पण आणि असो ही दोनच शब्द आहेत, दोन म्हणजे चार अक्षराची, पण याच्यामध्ये अक्षरशः मोठ्या कहाण्या लपलेल्या आहेत. त्या वैचारिक द्वेषाच्या, न पटण्याच्या सगळ्या कहाण्या लपलेल्या आहेत. विक्रम गोखलेंची राजकीय भूमिका काय, हा माझा पहिला प्रश्न आहे. विक्रम गोखले अभिनेते होते. त्यांनी भूमिका अशी घेतली कंगना राणावतच्या प्रश्नावरती. कंगना राणावत म्हणाली की देशाला 2014लाच खरं स्वातंत्र्य मिळालं आहे. विक्रम गोखलेंनी त्याबाबत आपली स्पष्टता केली. ते म्हणाले, माझ्या कंगनाच्या मताशी मी सहमत आहे. त्यावरून गदारोळ माजला. या गदारोळाच्या नंतर चर्चा सुरू झाली. या चर्चेनंतर बोलल्या गेलं की विक्रम गोखले भाजपला समर्थन करतायत का. त्यानंतर पुण्यात एक प्रेस कॉन्फरन्स घेऊन गोखलेंनी स्पष्ट केलं की मी सुडो सेक्युलरिझमच्या विरोधात आहे. म्हणजे बघा, राजकीय भूमिका नव्हे, धर्म आणि अन्य विषयावरची त्यांची भूमिका होती आणि ती भूमिका ते सातत्यानं मांडत आलेले आहेत. यात राजकीय भूमिका नव्हती. चला पुढे जाऊया. विक्रम गोखले अभिनेते म्हणून, कलाकार म्हणून ग्रेट होते, पण त्यांची भूमिका आम्हाला आवडत नाही, मग ती राजकीय असो की वैचारिक असो. मला हाच शब्द आपण अन्य ठिकाणी वापरता का हा प्रश्न पडतो.
निळू फुले, मोठा माणूस, देव माणूस, नाही देव माणूस माहीत नसतं, मोठा माणूस, आपला माणूस, साधा माणूस. निळू फुलेंच्या अभिनयाबाबतही संशय वाटायचं काम नाही. निर्विवादपणे निळू फुलेंचा अभिनय खूप छान होता. निळू फुलेंची वैचारिक भूमिका काय होती ती आपल्या सगळ्यांना ठाऊक आहे. निळू फुलेंच्या बाबत अभिनय म्हणून छान, पण वैचारिकदृष्ट्या हा माणूस पटला नाही असं कोणी म्हणालं असतं तर किती गोंधळ उडाला असता ना. तुम्हाला याचा अपमान करायचा आहे का वगैरे वगैरे. म्हणजे निळू फुलेची भूमिका जी होती, विचार जे होते ते तुम्हाला मान्य होते आणि अभिनय म्हणूनही ते मान्य होते. डॉक्टर श्रीराम लागू, त्यांचं काय, देवाला रिटायर्ड करा म्हणणारे श्रीराम लागू नटसम्राटची भूमिका करतात आणि त्यांना नटसम्राट म्हणूनच ओळखल्या जातं. त्या श्रीराम लागूंच्या नंतर हे असंच वाक्य उच्चारलं गेलं असतं तर काय झालं असतं? तीच प्रतिक्रिया आली असती जी आता येते. आता मजा वाटते म्हणतात ते, करा करा, साधं गणित आहे. निळू फुले आणि श्रीराम लागू यांच्याबाबत जी भूमिका आहे ना तशीच भूमिका विक्रम गोखलेंच्या बाबतीत ठेवायला हवी. साधा आहे, सोपं आहे, काही नाही. म्हणजे अगदी प्रकाश राज तुम्हाला चालतो, ती दुसरी कुठली अजून एक अभिनेत्री फार बोलते ती तुम्हाला चालते, अगदी काही बोलली तरी चालते. बघा तिची भूमिका काय, लक्षात घ्या. म्हणजे मोदी फालतू म्हणलं की अभिनेताही उत्तम, माणूसही उत्तम, विचारही उत्तम. मोदी चांगला म्हटलं, काम चांगलं आहे, वैचारिकदृष्ट्या भ्रष्ट आहे. म्हणजे तुम्हाला अनुकूल असेल अशी भूमिका घेतली. मुळात तो जो शब्द आहे ना काय, पत्रकार तटस्थ वगैरे असतो, तर तुम्हाला त्याच्या अभिनयावरच बोलायला हवं ना. तो अभिनेता म्हणूनच जगला आणि अभिनेता म्हणूनच जो माणूस मेला त्या माणसाच्या अभिनयावर, जगण्यावर, मरण्यावर बोला ना. पण नाही, ती समाजवादी मानसिकता जातच नाही. आमच्या विचाराशी विरोध करेल तो बाकी काही चांगला असेल पण वैचारिकदृष्ट्या भ्रष्ट आहे असं म्हणण्याची सवयच लागून गेलेली असते. बरं, या सगळ्या समाजवादी नेत्यांना मी सांगतोय की बाबांनो, काहीही झालं तरी हे पुरोगामी लिब्रांडू तुमच्या जातीला काढल्याशिवाय राहणार नाहीत. म्हणजे अगदी विश्वंभर चौधरींना हा अनुभव आला. विश्वंभर चौधरींची जात काढल्या गेलीच. सगळ्या पुरोगामी समाजवादी चळवळीचं समर्थन करता करता विश्वंभर चौधरीची हयात गेली. आपल्या नात्यात, गोत्यात, जातीत सगळ्यामध्ये ते बदनाम झाले. पण तिकडे ब्राह्मण म्हणून विश्वंभर चौधरींची बदनामी व्हायची ती झालीच. अशी किती नावं तुम्हाला मी सांगू, किती नावं. मागच्या वेळेला तर व्हिडिओ पण केलाय अशा सगळ्या लोकांचा, एक सविस्तरपणे मांडणारा सगळा. तरीही म्हणजे या लेखकाचे, या पोस्टकर्त्यानेच, म्हणजे जे आदरणीय पत्रकार आहेत, या पोस्टकर्त्यानेच एकदा संघाच्या बाबतचा लेख लिहिला, समर्थन करणारा नव्हे, संघाच्या बाबतचा लेख लिहिला तरी त्यांची जात काढली गेली होती. तेवढंच आहे. या ज्या चळवळीत तुमची जात सातत्यानं काढली जाते तिथे तुम्ही काय बोलणार? ती निखिल वागळेंची पोस्ट पण तुम्हाला माहित आहे, त्यांनाही हेच सहन करावं लागलंय. म्हणजे निखिल वागळेंचे दुर्दैव असं की विरोधकही ब्राह्मण, समर्थकही ब्राह्मण, आणि त्या चळवळीत तर कधी कधी त्यांची जात काढून त्यांना मोकळं केलं जातं. त्यांनी लिहिलंय, मी बोलत नाहीये माझ्या मनाचं, तुम्ही हे लिहिलंय. मग हा पण लिहून तुम्ही विक्रम गोखलेंच्या मृत्यूचं अशा स्वरूपाचं भांडवल का करताय? हे कळत नाहीये का? मुळात या सगळ्या विषयामध्ये एखादा समर्थन करणारा लेख लिहिला की तुम्हाला अजून एक सांगतो, अहो तुमच्या विचाराचं समर्थन तुमचीच माणसं करत नाहीत. ज्यांची री ओढत, म्हणजे या पोस्टकर्त्या आदरणीय पत्रकारांना मी सांगतोय, ज्यांची री ओढत रविवारच्या गप्पांच्या मैफली तुम्ही रंगवल्या, त्यांनी तुमचा तीव्रतर विरोध असूनही, समर्थन नसतानाही, तीव्रतर विरोध शब्द बदलू आपण, समर्थन नसतानाही कुबेरांना पुरस्कार दिलाच ना. अहो तुम्ही ज्यांच्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष होण्याचं मनपूर्वक स्वागत केलं,
त्या रविवारच्या भेटीमध्ये आणि आपल्या फेसबुक वॉलवर सुद्धा, त्यांच्या निवडीनंतर ज्या विचारांना तुम्ही मानता त्याच विचाराच्या लोकांनी बातम्या करून आक्षेप घेतला ना, पुन्हा चपळगावकरांची जात काढलीच ना. म्हणजे तुम्ही ज्या विचारधारेशी निगडीत आहात त्या विचारधारा तुमची जात सातत्यानं काढणार आहेत आणि तुम्ही मात्र आपल्याच लोकांना सातत्यानं बडवत सुटणार आहात. अगदी विचार न करता, म्हणजे जातीचा मुद्दा नंतरचा आहे, पहिला जो मी सांगितला तो, जो निकष तुम्ही निळू फुलेंना लावता, जो निकष तुम्ही श्रीराम लागूंना लावता, जो निकष तुम्ही प्रकाश राजला लावता, तोच निकष तुम्ही विक्रम गोखलेंच्या बाबतीत का लावत नाहीत, हाच माझा प्रश्न आहे. उलट अजून एक मोठी गोष्ट अशी आहे, विक्रम गोखलेंचे वडीलही एक उत्तम अभिनेता होते. शेवटच्या क्षणापर्यंत अभिनय करत करत गेले. स्वतः विक्रम गोखले एक उत्तम अभिनेता होते. शेवटच्या क्षणापर्यंत अभिनय करत करत गेले. विक्रम गोखलेंचा मुलगाही उत्कृष्ट अभिनेता होता. शेवटच्या क्षणापर्यंत अभिनय करत राहिला आयुष्यामध्ये. ज्या माणसाच्या 3-3 पिढ्या अभिनय क्षेत्रामध्ये आल्या, रुजल्या, वाढल्या, त्या माणसाच्या अभिनयाबद्दल बोलायचं सोडून देऊन राजकीय भूमिकांच्या वरती आक्षेप व्यक्त करायचा, म्हणजे त्याचं करिअर सगळं झाकाळलं जावं, हीच तुमची इच्छा असते. आणि हे त्यांच्यासाठी करतायत ज्यांचे तुम्ही कधीच होणार नाहीत. नमस्कार.